एक प्रणव ते येत नाही दोन हे स्पॉट नायक बघ ओके करू मोबाईलला इथे तिथे दिसतंय ते मग दोन माझा आवाज येतोय आता? आवाज येतोय का? हा येतोय बोला. येस येस. हो सर येतोय. त्याच्यानंतर पुढचा जो अपंग व्यक्ती किंवा दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 तर हा एक महत्वाचा अधिनियम आहे. कारण या अधिनियमाच्या माध्यमाद्वारे सगळ्या ज्या नगर परिषदा आहेत, सगळ्या ज्या पंचायत संस्था आहेत, तर अशा ठिकाणी ह्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी किंवा दिव्यांग व्यक्तींसाठी ज्या काही सुविधा आहेत त्या सुविधा या देणं हे कायद्याने हे बंधनकारक केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये एकूण 21 अपंगांचे जे प्रकार आहेत ते प्रकार त्याच्यामध्ये दिलेले आहेत. म्हणजे अंध आहेत, अल्पदृष्टी आहे, कुष्ठरोग आहे, कर्णबधिर आहे, त्याच्यानंतर अस्थिव्यंग आहे, मानसिक आजारग्रस्त विद्यार्थी किंवा व्यक्ती आहेत, बौद्धिक अक्षमता, त्याच्यानंतर स्वमग्न आहेत. तर असे 21 प्रकार जे आहेत, 21 दिव्यांगत्वाचे प्रकार दिलेले आहेत. आणि या व्यक्तींना कुठे म्हणजे शाळेमध्ये किंवा समाजामध्ये त्यांचे जे मूलभूत हक्क आहेत ते मूलभूत हक्क हे मिळणं हे कायद्याने बंधनकारक हे केलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर दिव्यांग विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी लेखणी उपलब्ध ही 2016 मध्ये हा अधिनियम तयार केलेला आहे की जे दिव्यांग विद्यार्थी आहेत तर त्या दिव्यांग विद्यार्थ्यांना लिखाण करताना किंवा परीक्षा देताना कोणत्याही पद्धतीच्या बाधा अडचणी या येऊ नयेत यासाठी 2016 मध्ये लेखनिक जी आहे ती लेखनिक उपलब्ध करून देण्यासंदर्भामध्ये तरतूद जी आहे ती तरतूद ही शासनाने केलेली आहे. जे दिव्यांग विद्यार्थी असेल, दिव्यांग विद्यार्थी तत्सम संस्था आहे तर तत्सम संस्थेला आपल्याला लेखनिक मिळावा यासाठी अर्ज करू शकतात. आणि या अर्ज केल्यानंतर तात्काळ त्या विद्यार्थ्याला लेखनिक देणं हे कायद्याने बंधनकारक केलेलं आहे. त्याच्यानंतर जो आता सर्वात महत्वाचा जो विषय आहे की न्यू एज्युकेशन पॉलिसी, हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. याच्यावर तुम्हाला प्रश्न सुद्धा विचारू शकता की आत्ताचं जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे तर ते या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या संदर्भामध्ये जर विचार केला तर समावेशी शिक्षण जे आहे ते इन्क्लुझिव्ह एज्युकेशन आहे किंवा अपंगत्व ज्या आहेत किंवा दिव्यांग विद्यार्थ्यांच्या संदर्भामध्ये काय तरतुदी ज्या आहेत त्या ह्या तरतुदी ह्या केल्या गेलेल्या आहेत. तर ही जी NEP आहे 2020 किंवा नवीन एज्युकेशन पॉलिसी तर याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तुम्ही ज्या शाळेमध्ये एक काम करता किंवा ज्या शाळेमध्ये तुम्ही शिकवता तर त्या आजूबाजूच्या परिसरामध्ये एखादा दिव्यांग विद्यार्थी हा शिक्षणापासून जर वंचित राहिला तर त्या शाळेवर किंवा त्या शिक्षकावर ही कारवाई जी आहे ती कारवाई ही होऊ शकते. म्हणून
स्पेशल एज्युकेशन झोन तयार केलेला आहे आणि तुमच्या परिसरातील अशा दिव्यांग विद्यार्थ्यांना त्यांचा सर्वे करणं, ते शोधणं, त्यांना योग्य वैद्यकीय उपचार देणं, त्याचबरोबर शिक्षणाची संधी देणं, शिक्षणाच्या किंवा अध्ययनाच्या संदर्भामध्ये विविध साधनं जी आहे ती उपलब्ध करून देणं हे महत्वाचं मानलं गेलेलं आहे. आणि त्यासाठी युडायस पद्धती जी आहे ही युडायस पद्धती ही निर्माण केलेली आहे. त्यामुळे प्रत्येक मूल ज्या वेळेला शाळेत येतं तर त्यावेळेला त्याची नोंद जी आहे ती नोंद ही ही ऑनलाईन पद्धतीने ही घातली जाते. आणि त्याच्यामुळे असे जी विद्यार्थी जे आहेत ते शिक्षणापासून अलिप्त जरी राहिले तरी त्याचा जो सगळा डेटा जो आहे तो डेटा हा शासनाकडे असतो. आणि त्यामुळे म्हणजे असे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये किंवा शिक्षणापासून बाहेर पडू नये म्हणून नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये किंवा याच्यामध्ये ह्या तरतुदी ज्या आहेत त्या तरतुदी ह्या केल्या गेलेल्या आहेत. ही वंचित बालकं जी आहेत, दिव्यांग विद्यार्थी जे आहेत, तर अशा विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी ही उपलब्ध करून देण्यासाठी कायदा जो आहे तो कायदा अधिक कडक जो आहे तो केला गेला आहे. कारण सर्व शिक्षा अभियान असू दे किंवा RTI ऍक्ट असू दे याच्यामध्ये 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांना शिक्षण देणं हे कायद्याने बंधन कारक केलेलं आहे. तरी सुद्धा काही प्रमाणामध्ये जर बघितलं तर असे दिव्यांग विद्यार्थी जे आहेत ते शिक्षण प्रवाहापासून लांब आहे. तर असं होऊ नये यासाठी सर्व प्रकारच्या सुविधा ज्या आहेत त्या अशा विद्यार्थ्यांना देण्यासाठी सरकारने म्हणजे केंद्र सरकारने सुद्धा आणि आपल्या राज्य शासनाने सुद्धा काय केलेलं आहे, वेगवेगळ्या संधी, वेगवेगळ्या सोयी ज्या आहेत त्या पुरवलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये ज्या काही विविध योजना आहेत ते तुम्हाला दिलेल्या आहेत बघा. ऐतिहासिक आणि भौगोलिक कारणामुळे काही विद्यार्थी जर शिक्षणापासून वंचित राहत असतील तर त्यांना शिक्षणामध्ये आणण्यासाठी, शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रसंगी त्यांची निवासाची सोय त्यांची ज्याला म्हणतो की शाळेने केली पाहिजे. त्याच्यानंतर असे ज्या विद्यार्थी शिक्षण घेऊन ज्या वेळेला महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी जातील तर त्यांच्यामध्ये कौशल्ययुक्त शिक्षण त्यांना देता यावं यासाठी काही स्कॉलरशिप सुद्धा यामध्ये तरतूद केली गेलेली आहे. तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण NEP 2020 मध्ये सुद्धा दिव्यांग विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी, त्यांच्या शिक्षणासाठी फार मोठ्या प्रमाणामध्ये तरतुदी ज्या आहेत त्या तरतुदी या केल्या गेलेल्या आहेत. तर आज आपला हा पहिला घटक जो आहे हा पहिला घटक इथे संपतो आहे. बघा, आज आपण इथून सुरुवात केली होती. राष्ट्रीय न्यास अधिनियम 1999 हा अधिनियम असा आहे की जो संसदेने पारित केलेला आहे आणि या अधिनियमामध्ये वेगवेगळ्या दिव्यांग विद्यार्थ्यांचा समावेश केलेला आहे. आणि या दिव्यांग विद्यार्थ्यांना त्यांचे संरक्षण, त्यांच्या ज्या गरजा आहेत त्या गरजा त्यांना पूर्ण करता याव्यात यासाठी वेगवेगळ्या तरतुदी ज्या आहेत त्या तरतुदी या राष्ट्रीय न्यास अधिनियमात दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर राष्ट्रीय अभ्यासक्रम रूपरेषा 2000. तर ही राष्ट्रीय अभ्यासक्रम रूपरेषा 2000 जो आहे, अभ्यासक्रम जो आहे तो अशा दिव्यांग विद्यार्थी ज्या आहेत किंवा अपंग विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांपर्यंत घेऊन जाण्यासाठी वेगवेगळ्या अध्यापन पद्धती, अध्ययन जे आहे ते अध्ययन चांगलं व्हावं यासाठी वेगवेगळ्या साधन सुविधा यांची तरतूद आणि त्याचबरोबर मूल्यमापनाची जी पद्धत जी आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ती निर्माण करावी असं या रूपरेषामध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्य अपंग कल्याण कृती आराखडा याच्यामध्ये काय आहे तर अपंग हा शब्द प्रयोग जो आहे तो केलेला आहे. विशेष गरजा असणारे विद्यार्थी हा शब्द प्रयोग इथे आलेला आहे. सर्व शिक्षा अभियान हा जो भाग आहे सगळ्यांना माहिती आहे
की शिक्षणाचं सार्वत्रिकरण 6 ते 14 वर्ष विद्यार्थ्यांना शिक्षणाची समान संधी मिळावी यासाठी सर्व शिक्षा अभियान सुरू केलं गेलं आणि या सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमाद्वारे या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या विकासासाठी प्रयत्न हे केले गेलेले आहेत. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा हा जरी अभ्यासक्रम आराखडा असला तरी हा अभ्यासक्रम विशेष बालकांच्या सुविधांसाठी त्यांच्यामध्ये हा पाठ्यक्रम किंवा अभ्यासक्रम रुजावा यासाठी अध्यापन पद्धती, अध्ययन, त्याच्यानंतर मूल्यमापन, निदान, उपचार या संदर्भामध्ये शिक्षकांनी संशोधन करणं हे गरजेचं केलेलं आहे. शिक्षण हक्क कायदा सगळ्यांना माहिती आहे की आपण कोणत्याही तरतुदी खाली कुठल्याही विद्यार्थ्याला डावलू शकत नाही. तो दिव्यांग असू दे, त्या दिव्यांगात्वामध्ये अति गंभीर स्वरूपाचा अशा विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये सामावून घेता आलं पाहिजे. अपंग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 मध्ये वेगवेगळे 21 अपंगत्वाचे प्रकार दिलेले आहेत. या विद्यार्थ्यांना किंवा अपंग व्यक्तींना नगर परिषद, पंचायत समिती किंवा आवाज शहरात डबल कुठल्याही येतो, ठिकाणी आवाज डबल येतो ऐकायला. एक मिनिट. आता येतोय का बरोबर? आता आवाज येतोय का माझा? हा आता येतो व्यवस्थित. हा, तर अपंग व्यक्ती हक्क अधिनियम जे आहे याच्यामध्ये अपंगत्वाचे प्रकारानुसार म्हणजे अपंगत्वाचे वेगवेगळे जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये 21 प्रकार दिलेले आहेत आणि हे अपंग विद्यार्थी, अपंग व्यक्ती जे आहेत त्यांना शहराच्या ठिकाणी किंवा गावाच्या ठिकाणी ज्या नगर परिषदा आहे, नगरपालिका अशा ठिकाणी सगळ्या सुविधा ज्या आहेत त्या सुविधा या दिल्या गेल्या पाहिजेत अशा त्याच्यामध्ये तरतूद केलेली आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना लेखनिक पुरवण्याच्या संदर्भामध्ये 2016चा कायदा आहे. त्याच्यामध्ये दिव्यांग विद्यार्थी आहेत त्यांचं जे टक्केवारी आहे त्यानुसार त्यांना लेखनिक जो आहे तो लेखनिक हा दिला जातो. ओके. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण याच्यामध्ये सुद्धा एक असा एक मुद्दा आहे की अजूनही आपण शिक्षणाच्या वेगवेगळ्या पद्धती निर्माण केलेल्या आहेत किंवा शिक्षण आयोग आले त्यांनी शिक्षणाच्या संदर्भामध्ये वेगवेगळी कलमं निर्माण केली तरी सुद्धा आजही असंख्य दिव्यांग विद्यार्थी शिक्षणापासून वंचितच आहेत. तर त्याच्यामुळे असं होऊ नये यासाठी आपल्या नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये अशा दिव्यांग विद्यार्थी जे आहे ते दिव्यांग विद्यार्थी शालेय प्रवाहात राहावे यासाठी त्यांच्या शिक्षणाच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या तरतुदी ज्या आहेत त्या तरतुदी केल्या गेलेल्या आहेत. त्याच्यामध्ये एक आहे असं की अशा विद्यार्थ्यांना काही कारणामुळे की आर्थिक विवंचनेमुळे त्यांना शिक्षणाची संधी घेता येत नाही. मग शाळेने अशा विद्यार्थ्यांच्या राहण्याची, जेवणाची सोय सुद्धा केली गेली पाहिजे. त्या संदर्भामध्ये सरकार जे आहे किंवा राज्य शासन असेल, केंद्र शासन जे आहे ते वेगवेगळ्या स्कॉलरशिपच्या माध्यमातून त्यांच्या शिक्षणाची सोय जी आहे ती सोय सुद्धा करते. तर आतापर्यंत आपण ह्या सगळ्या तरतुदी ज्या आहेत वेगवेगळ्या माध्यमाद्वारे जे अगदी पाश्चात्य देशामध्ये ह्या अपंग व्यक्तींच्या विकासासाठी किंवा त्यांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत ते त्यांना पूर्ण करता याव्यात यासाठी ज्या काही तरतुदी तयार केल्या गेल्या त्या बघितल्या. राष्ट्रीय स्तरावर ज्या काही तरतुदी आपल्या देशामध्ये भारत देशाने या अपंग व्यक्तींच्या विकासासाठी ज्या काही तरतुदी केलेल्या आहेत त्या आपण बघितल्या आणि त्याच्यानंतर वेगवेगळे जे अधिनियम आहेत आपल्या शिक्षणाच्या संदर्भामध्ये ह्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी, त्यांच्या मूलभूत गरजांच्या संरक्षणासाठी जे जे काही प्रयत्न केले गेले, सर्व शिक्षा अभियान असू दे, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा असू दे, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2000 असू दे, शिक्षण हक्क कायदा असू दे, हे जे काही तरतुदी आहेत, वेगवेगळे प्रयत्न जे आहेत ते प्रयत्न आपण बघितलेले आहेत. तर हे पहिलं प्रकरण जे आहे ते पहिलं प्रकरण आहे हे यावरच अवलंबून आहे की जे आपल्या देशामध्ये जे दिव्यांग विद्यार्थी आहेत
त्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी, त्यांना त्यांच्या मूलभूत गरजा ज्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आणि शिक्षणाची संधी हे त्यांना प्राप्त करून देण्यासाठी जे काही कायदे तयार केले गेले, जे काही नियम तयार केले गेले, जे काही तरतुदी तयार केले गेले आहेत, ते आज सगळ्या या पहिल्या प्रकरणामध्ये आहे. ओके. काही अडचण आहे का? नाही सर. हा, याच्यावरचे प्रश्न, पहिल्या प्रकरणावरचे प्रश्न मी तुम्हाला, तुम्ही काही तो ग्रुप तयार केलेला आहे त्या ग्रुपवर जसं प्रश्नपत्रिकेचं आपलं स्वरूप असतं 10 मार्काचे, 5 मार्काचे, 3 मार्काचे, त्या पद्धतीने मी तुम्हाला पहिल्या प्रकरणावरचे प्रश्न जे आहे त्या ग्रुपवर मी तुम्हाला देईन. ओके. काही शंका असतील तर विचारू शकता. नाही सर, शंका नाही. एक 2 मिनिटामध्ये मॅडम समाजशास्त्राचा लेक्चर आहे, प्रगत शैक्षणिक समाजशास्त्र, तो घेणार आहे. एक फक्त 2 मिनिटं ब्रेक घ्या आणि लगेच जॉईन व्हा. ओके. याच लिंकला जॉईन ओके व्हायचं आहे. ओके सर.